नमस्कार मंडळी, आज आपण झटपट चविष्ट तात्पुरती लोणचं कसं बनवायचं आणि घरच्या साहित्यात कसं बनवायचं ते आपण पाहूया. हे आंबे आहेत. जर आपल्याकडे आंबे असतील आणलेल्या कैऱ्या म्हणजे, आणि तर आपल्याला त्या कैरीचं काय करायचं, तर असं तात्पुरती लोणचं तुम्ही बनवून आपल्या घरच्या साहित्यात ठेवू शकता. आणि हे लोणचं तुम्ही जर त्याची काळजी घेतली तर हे लोणचं 1 वर्ष आरामात टिकलं जातं आणि काहीच आपल्याला कैऱ्या वगैरे भिजवायची वगैरे गरज नाही. ह्या कैऱ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या, पाणी नाही ठेवायचं त्याच्यावर. आणि लाल तिखट, साधं लाल तिखट घेतलेलं आहे. ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. 100 ग्रॅम राई घेतलेली आहे, ती मी मिक्सरला दळून घेतलेली आहे. राई घ्यायची किंवा राई डाळ असेल तरीही चालेल, पण मी घरच्या साहित्यात घेतलेलं आहे म्हणून माझ्याकडे राई होती तर मी राईच दळून घेतली. मीठ घेतलेलं आहे 1 अर्धी वाटी. मीठ थोडंसं जास्त घ्यायचं, कारण मिठाने लोणचं टिकायला मदत होते, म्हणून थोडंसं मीठ मी अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे. म्हणजे चमच्याच्या मापाने घेतलेलं असेल तर 5 चमचे असेल ते. आणि 1 किलो कैऱ्या आहेत, म्हणजे असं समजून अंदाज तुम्हाला सांगते. आणि घेतलेली आहे मेथी दाणे, 2च चमचे मी मेथी दाणे दळून घेतलेले मिक्सरला. मोठा 1 चमचा हिंग आणि हळद आहे बाजूला, ही हळद घेतलेली आहे 1 चमचा. आणि पाव किलोपेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ 300 ग्रॅम एवढं आपल्याला तेल लागणार आहे. इतकं साहित्य आपल्याला याच्यासाठी लागणार. आता आपण काय करायचं, ह्या कैऱ्या बघा, ह्या मी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेल्या आहेत. पाणी बिलकुल ठेवायचं नाही त्याला. आणि बारीक चिरायच्या. बघायलाही छान वाटतं आणि तात्पुरतं लोणचं झटपट खाऊ शकतात असं हे लोणचं बनलं जातं. तर आता ह्यामध्ये आपल्याला ना लाल तिखट ह्यामध्येच घालून घ्यायचं. लाल तिखट आपल्याला फोडणीला नाही घालायचं. फोडणीला तुम्ही घालू शकता, पण आपल्याला गरम गरमच फोडणी ओतायची आहे, म्हणून ह्यामध्येच मी मिक्स करून घेतलेली आहे. हळद 1 चमचा जी घेतलेली आहे तीही घालून घ्यायची आहे. आणि हिंग घालून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बघा अशा पद्धतीने सारखा मसाला लागला जाईल. लाल तिखट फक्त मिरची पावडर आहे लाल तिखट. आणि बेडेकर मसाल्यामध्ये पण असंच सगळे साहित्य असतं. हे साहित्य ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. बेडेकर मसाल्यामध्ये हे साहित्य कसं बनवलं जातं. तर आता हे असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आपल्याला एक साईडला तेल गरम करत ठेवायचंय. तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय. बघा अशा पद्धतीने मी पाव किलो घेतलेलं आहे आणि 50 ग्रॅम मी नंतर, म्हणजे जवळजवळ 300 ग्रॅम आपल्याला तेल लागणार आहे. तर ते दुसरं मी नंतर गरम करणार. आधी पाव किलोच घेऊन आता ह्यामध्ये आपल्याला राई जी आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. राई ही मिक्सरला वाटूनच घ्यायची, अख्खी राई नाही. किंवा डाळ जरी घेतली तरी सुद्धा थोडीशी मिक्सरला भरड करूनच घ्यायची. त्याची जी ग्रेव्ही होते, रस्सा जो होतो लोणच्याचा, तो छान लागतो खायला दळल्यानंतर. नाही तर ती अख्खी दिसते. तर अशा पद्धतीने केली तर बघायलाही छान आणि खायलाही चविष्ट अप्रतिम अशी ही राई डाळ लागते, जेव्हा ती लोणच्यामध्ये फुलली जाते. आता ह्या तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे. राई आहे ना ती चटचटली जाते आणि मस्त फुलली जाते. बघा एकदम राईचा दाणा मोठा होऊन जातो. अशा पद्धतीने छान असं हे लोणचं बनवायचं होतं. आमच्याकडे कॅटरर्सवाले आहेत ना, कॅटरर्सवाले असे हे तात्पुरती लोणचं बनवतात आणि ते लगेच बनवतात, झटपट, आणि लगेच हे पंक्तीमध्ये वाढलं जातं असं लोणचं. आणि ह्याची काळजी पण कशी घ्यायची ते तुम्हाला पुढे मी सांगते, जेव्हा लोणचं बनवून होईल तेव्हा. बघा राई मस्त शिजलेली आहे, मस्त फुलून आलेली आहे. आता ह्यावर आपल्याला घालून घ्यायचे मेथीचे दाणे जे आपण मिक्सरला भरड करून घेतलेले आहेत ते घालून द्यायचे. मेथीने पण छान खमंग असं लोणच्याला वास येतो आणि टेस्ट पण छान येते. आता व्यवस्थित मेथी दाणे आपल्याला परतून घ्यायचे. आणि आता ह्यामध्ये आपल्याला मीठ पण ह्यामध्येच घालून घ्यायचं. जेव्हा आपण वर्षभरासाठी साठवणीचं लोणचं भरतो तेव्हा आपण मीठ हे भाजून घालतो. आणि मी तात्पुरतं बनवलेलं आहे म्हणून मी हे फोडणीलाच मीठ घालून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. आणि मिठाने काय होतं, लोणचं टिकण्यास फार मदत होते. तर मी जवळजवळ अर्धी वाटी एवढं 1 किलोला मीठ घातलेलं आहे. आणि आपण जेव्हा साठवणीचं करतो तेव्हा ती हळद आणि मिठामध्ये आदल्या दिवशी कैऱ्या पुढे घालून घेतो, मग त्याचं पाणी काढून नंतर आपण बनवतो. ती रेसिपी पण मी बनवणार आहे, पण मी ते पाऊस पडल्यानंतर बनवते. हे तात्पुरते आणि हे पण वर्षभर आरामात टिकलं जातं. ते कसं ते पुढे सांगेल. आता बघा ही फोडणी ह्यावर ओतून घ्यायचे. आणि कैरी बघा किती छान दिसते. आणि तुम्ही जर लाल तिखट फोडणीला घालत असतील तर ह्या स्टेजला तुम्ही ते जे एकत्र घातलं ते न घालता तशी घालू शकता. आता बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता सगळा हा तेल आहे ना ते कैरीमध्ये मुरलं जातं आणि आपल्याला अजून तेल लागणार आहे. मी तुम्हाला बोलली ह्याला 300 ग्रॅम तेल लागणार. पाव किलो मी गरम केलेलं आहे आणि अजून थोडंसं तेल आपल्याला घालायचंय.
गरमच तेल घालायचंय. मी फोडणी कैरीच्या लोणचं कुठलंही बनवताना मी फोडणीचं गरम गरम तेलच त्यावर ओतते आणि मग गार झाल्यानंतर मी बरणीमध्ये भरते. काही लोक फोडणी गार करून कैरीमध्ये घालतात, तसं मी घालत नाही. तरी सुद्धा माझी ही पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तरी सुद्धा माझं वर्ष, आता कैऱ्या आता बाजारात येत आहेत तोपर्यंत माझं लोणचं व्यवस्थित टिकलं जातं, कारण लोणच्याची तशी काळजी पण घ्यावी लागते. आता बघा हे लोणचं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स केल्यानंतर आपल्याला बरणीत भरण्याच्या आधी बरणी स्वच्छ घासून घ्यायची, स्वच्छ पुसून घ्यायची, उन्हावर थोडीशी वाळवून घ्यायची आणि मगच त्या बरणीमध्ये लोणचं आपल्याला भरायचं असते. आता हे बघा, आता हे कोरडं आहे, ह्यामध्ये अजून तेल लागणार आहे. म्हणून आता मग मी अजून तेल थोडंसं गरम करून पुन्हा ह्यामध्ये तेल घालून घेणार आहे. बघा, कारण आपल्याला दिसतं की हे तेल, ह्याने तेल आपलं बरणीच्या वर येणार नाही. येणार ह्यातलं तेल सुटणार, पण ह्यातलं कमी सुटणार, अजून थोडंसं लागणार. तर आता मी ते ह्यावर घालून घेते. बघा, राई काळी असली तरी सुद्धा बघा, राई डाळ नाही तरी सुद्धा किती छान असं रंग दिसतो बघा. बिलकुल काळा रंग दिसत नाही, लालसरच दिसतोय बघा. आणि अजून ह्यावर तेल घालणार मी. आता तेल घालून घेतल्यानंतर बघा, थोडंसं अजून तेल घातल्यानंतर बघा किती रंग पण सुरेख आलाय. आणि बरणीमध्ये घातल्यानंतर अजून ते लालसर दिसणार. आणि आपल्याला जर त्याची काळजी कशी घ्यायची, तर आता बघा, हे मी पातेल्यामध्ये लोणचं आहे आणि सगळं साईडला लागलेलं आहे. तर साईडला जे लोणचं लागलेलं असते ना, ते टिश्यू पेपर किंवा चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. जसं बरणीत भरलं की बरणीत भरल्यानंतर सुद्धा बरणीच्या बाहेर साईडला कडेला जे लोणचं लागलं जातं त्यावर हमखास बुरशी येते. तर ती काळजी पहिली घ्यायची. जेव्हा ही लोणचं आपल्याला खायचं असेल, काढायचं असेल, तेव्हा आपण काढल्यानंतर त्यावर आपल्याला पूर्ण साईडला जेवढं लागलेलं लोणचं आहे ते कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. आणि लोणच्याच्या फोडी ज्या आहेत, ज्या कैरीच्या फोडी ज्या आहेत त्याच्यावर जवळजवळ 1 इंच तेल वर पाहिजे. पूर्ण कैरीच्या फोडी बुडालेल्या पाहिजेत, तरच ते लोणचं तुमचं टिकलं जाईल. जर तुम्ही त्याचा रस सगळा काढून घेणार आणि मग त्यावर तेलच राहिलं नाही, तर तुमचं लोणचं वर्षभर काय 15 दिवस पण नाही टिकणार, लगेच बुरशी येणार. ही काळजी घ्यायची. आता हे मी तात्पुरतं भरलेलं आहे. तात्पुरतं जरी भरलं तरी हे वर्षभर लोणचं बिलकुल खराब होणार नाही, बाहेर ठेवलं तरी सुद्धा. कारण काळजी एक की लोणच्याच्या फोडी तेलाने पूर्ण बुडालेल्या हव्यात. ते तुम्हाला पुढे दिसतीलच मी बरणीमध्ये कशा भरलेल्या आहेत. जर तुम्ही त्या त्याच्यावर तेल ठेवलं नाही तर ते खराब होणार. ही काळजी पहिली. आणि प्रत्येक वेळा तुम्ही कैऱ्या लोणचं जेव्हा खायला घेणार त्या प्रत्येक वेळा ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही साठवणीचं भरा किंवा तात्पुरती भरा, तर सगळ्या वेळेला ही काळजी अशीच घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने लोणचं असं बनवून आपल्याला ठेवायचं असतं. आता आपण हे लोणचं बनवलेलं आहे, हे आता आपण बरणीमध्ये घालून घेऊया. आणि असंच तुम्ही लोणचं तात्पुरतीला खूप चविष्ट लागतं. आणि बघा, हे मी बरणीमध्ये अशा पद्धतीने भरून घेतलं. आता हे भरलेलं आहे, हेही मी ओतून घेणार बरणीमध्ये. आणि तुम्ही हे लोणचं जे आहे, जे मसाले वापरले मी, ते बेडेकर मसाला जो येतो तो त्यामध्ये काय असतं, फक्त लोणच्यामध्ये जे मी घातलं ते साहित्य तेच असतं, फक्त ते भाजून त्यावर थोडंसं तेल घातलेलं असतं. हेच आपण घरी पण विकतनं बाजारातनं आणता आपल्याला हे करू शकता. तर आता हे झालं सगळं लोणचं बनवून झालेलं आहे. आणि रेसिपी कशी झाली अशी तात्पुरती लोणच्याची ती मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.